हॅलो फ्रेंड्स, हो व्हिडिओ नंबर 3 आयचो टॉपिक असा वॉट इज म्युच्युअल फंड आणि सेकंड पार्टान हांव एक्सप्लेन करतलो मार्केट अपडेट्स. मार्केटान कितें कितें चल्लां तें. तर तुम्ही ॲड पळयतात की म्युच्युअल फंड इज सब्जेक्टेड टू मार्केट प्लेस. खूप जाणांक दिसता की म्युच्युअल फंड म्हणजे कितें शेअर मार्केट. तशें न्हू. आमी खुबशे एसेट क्लासान इन्वेस्ट करता. पयल्याच व्हिडिओन हांवें सांगलां की 4 तरेचे नॉर्मली एसेट क्लास आसा. एक म्हणजे रियल एस्टेट, गोल्ड, सेकंड डेट म्हणजे फिक्स इन्कम इन्स्ट्रुमेंट आणि चौथें इक्विटीज. थोडे म्युच्युअल फंड जे आसा न्हू ते रियल एस्टेटान इन्वेस्ट करतात, ताका रेट म्हणटा रियल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट म्हणटात. थोडे म्युच्युअल फंड गोल्डान इन्वेस्ट करतात, ताका गोल्ड म्युच्युअल फंड म्हणटात. थोडे म्युच्युअल फंड डेटान इन्वेस्ट करतात म्हणजे फिक्स इन्कम इन्स्ट्रुमेंटान गव्हर्नमेंट बॉन्ड्सान इन्वेस्ट करतात. थोडे म्युच्युअल फंड चडशे शेअरांनी इन्वेस्ट करतात, ताका म्हणटा इक्विटी म्युच्युअल फंड. नॉर्मली आमकां कितें जाय जशें ऑर्डिनरी इन्वेस्टराक जर एफ डीची रेट आहा किंवा इन्फ्लेशनाची रेट आसा तेजून आमकां मातशें कितें तरी सुबेज जाय. म्हणून जे इक्विटी म्युच्युअल फंड आहा तो लॉंग टर्मान आयज पर्यंत बरें रिटर्न दिल्ले आसा. नॉर्मली आमी जे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स आहा तो इन्वेस्टराचो गोल पळोवन तशें आमी इन्वेस्ट करतात. तर कोणाक 3 ते 5 म्हयन्या खातीर इन्वेस्ट करूंक जाय जाल्यार तेजे आमी पयशे लिक्वीड फंडान घालतात, थंय शेअर मार्केट लागना. सपोज कोणाचे टायम हॉरायझन लेस देन 3 इयर्स आहा ताका आमी तेजे पयशे डेट म्युच्युअल फंडान घालतात, थंय नॉर्मली शेअर मार्केट कमी प्रमाणान लागता. आनी जेजो टायम हॉरायझन 3 ते 5 वर्सां आहा थंय आमी तेजे पयशे हायब्रीड फंडान घालतात. आनी जेजो टायम हॉरायझन 5 वर्सां वयर आसात तेजे आमी प्युअर इक्विटी म्युच्युअल फंडान पयशे घालतात. तर पयल्या व्हिडिओनूच हांवें म्हटलां फियर एंड ग्रीड प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन वेल्थ क्रिएशन. तर आमचे सारके एडवायझरांचें काम एक इन्वेस्टराचो बिहेवियर कंट्रोल करप. ऑक्टोबर 2024 पासून आयज पर्यंत जवळ जवळ 15% आनी मार्केट पडला, म्हणजे नॉर्मली 15% मार्केटान करेक्शन येयलां. हें पळोवन कितें करता इन्वेस्टर भिता. नॉर्मल तो कितें करता SIP आपली बंद करतात. कित्याक तो डेली आपले व्हॅल्युएशन एपार पळयतात, म्हणटा की आपले डेली पयशे कमी जायत आसा मरे. पूण तुमकां सांगपाचें म्हटल्यार हो खरो टायम इन्वेस्ट करपाचें. विथ एग्जांपल तुमकां सांगता. एक एग्जांपल तुमचे कडेन 10,000 रुपया आसा आनी एक खंयचे शेअराचे प्रायस दर 2,000 रुपया आहा. तुमी 10,000 इन्वेस्ट केल्यार तुमकां जवळ जवळ 500 शेअर मेळटले. सपोज जर मार्केट करेक्शन येयलें आनी शेअराचे प्रायस 2,000 वयल्यान 1,000 रुपया जालें आनी तुमी ते 10,000 इन्वेस्ट केले जाल्यार जवळ जवळ 100 शेअर तुमकां मेळटले. तर म्युच्युअल फंड जी स्किमी आसता न्हू, एक स्कीम एका शेअरान इन्वेस्ट करना किंवा एका कंपनीन इन्वेस्ट करना. एके स्किमीन जवळ जवळ 50 ते 60 कंपनी आसता. म्हणून आमी तांकां शेअर व्हॅल्यू थंय म्हणिना, थंय म्हणटा आमी NAV नेट एसेट व्हॅल्यू. म्हणजे एक स्किमीचो थंय नेट एसेट व्हॅल्यू आहा. म्हणजे तुमी एक सादे भाशेन म्हणा की तेजे शेअर प्रायस तशें म्हणा तुमी, कित्याक थंय 50 ते 60 कंपनी आसता. उदाहरण सपोज एक स्किमीचो 15 रुपया NAV आसा आनी सपोज जर मार्केट पडलें आनी NAV 15सून 10 रुपया जालो आनी कोणाची जर SIP 1,000 रुपया वयता जाल्यार सपोज 15 रुपया जर NAV आहा जाल्यार ताका 66 युनिट मेळटले. आनी जेन्ना मार्केट पडटा, सपोज मार्केट पडलें एग्जांपल, तेन्ना NAV सपोज 15सून 10 जालो जाल्यार ताका 100 युनिट मेळटले. म्हणजे हो खरो टायम इन्वेस्ट केल्या उपरांत नंबर ऑफ युनिट्स आमचे वाडटले. म्हणजे जेन्ना शेअर मार्केट पडटा तेन्ना NAV देंवता. म्हणजे जेन्ना आतां इन्वेस्ट केल्यार आमचे एक्युमुलेशन ऑफ युनिट वाडटले. अशें ह्यान फाटी खूब फावटी मार्केट पडला. एग्जांपल तुमकां सांगता. हर्षद मेहताच्या टायमार 1997 पडलें मार्केट. जेन्ना कारगील वॉर जालो तेन्ना मार्केट पडलें. जशें .com बबल बस्ट म्हणटा 2000 मार्केट पडलें. तशेंच 2008 पडलेलें, 2015 पडलें आनी मेजर क्रॅश जेन्ना मार्केट जालें तें कोविडाच्या टायमार जालो. ऑलमोस्ट 40% मार्केट पडलें. पूण हें मार्केट रोखडेंच रिकवर जालें. नॉर्मली आयज परी हिस्ट्री आसा 1 ते 2 वर्सांनी मार्केट रिकवर जाला. सद्याची परिस्थिती कितें आसा, कित्या खातीर मार्केट पडलां, तर ताका मार्केट एक्सपर्टांचे खुबशीं कारणां आसात. एग्जांपल ते कितें म्हणटा की इंडियन इकॉनॉमी स्लो डावन जाल्या आनी जो अमेरिकेचो प्रेसिडेंट ट्रम्प येयला न्हू तो टॅरिफ लायता. टॅरिफ म्हणजे जो अमेरिकन गुड्स इम्पोर्ट करता तेजेर तो इम्पोर्ट ड्युटी लायता. हेका लागून कितें जातलें की ट्रेड वॉर जातलो. ट्रेड वॉर जाल्या उपरांत बिझनसाक सगळें आवडना तें. म्हणून सगळें सेंटिमेंट डावन आसा. आनी
हेका लागून जे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर आहात ते इंडियन मार्केटासून पयशे काडटा आनी खंय तरी घालतात. हेका लागून इंडियन मार्केट हें पडलां. पूण हें एक ते 1.5 वर्सान म्हाका दिसता की हें स्टेबलायज जातलें आनी हो खरो टायम इन्वेस्ट करपाचो हो टायम आतां. जी रिसंट लोकांनी जी SIP केल्या तेंचें व्हॅल्युएशन नेगेटिव्ह आसा. पूण जेंच्यांनी 5 वर्सां पयलीं जेंच्यांनी SIP केल्या तेंचें नेगेटिव्हान वचोंक ना. तूं म्हणटलें बाबा सपोज आमी जर 20 वर्सांची SIP केली तेन्ना सपोज मार्केट पडलें जाल्यार आमकां लॉस ना रे ना. असं आमी एडवायस जर पयलीं कितें करता आमी सपोज जर 20 वर्साची SIP आहा जाल्यार कितें करता आमी 3 वर्सां मॅच्युरिटी जावंक आसा एक 17 वर्सां जालीं जाल्यार ते पयशे काडटा आमी डेट म्युच्युअल फंडान घालता जंय शेअर मार्केट लागना. म्हणजे जें कितें एक्युमुलेशन जालां तें प्रोटेक्ट जाता. आनी सपोज जर दिसता की त्या टायमार जर मार्केट कमी आसा स्लो डावन जर येयलें जाल्यार आमी तें म्हणटा मातशें राव तें 1-2 वर्सांनी जातलें म्हणून अशें आमी तें फायनान्शियल मॅनेजमेंट करता. म्हणजे म्हाजे जे क्लायंट आहा न्हू तांकां हांव खरेंच एश्युरन्स दिता की हो खरो टायम इन्वेस्ट करपाचो. तुमचे कडेन जर एडिशनल पयशे आसात जाल्यार खरोच टायम हो इन्वेस्ट करपाचो. नॉर्मली जो कोण म्हाजे कडेन लमसम पयशे घेता न्हू ते हांव कितें करता तो लिक्वीड फंडान दवरता आनी स्लोली STP करून हांव ते इक्विटी फंडान घालता. पर्सनली सांगप म्हणजे स्वताचे म्हाजे हांव पयशे आहा जे लमसम म्हाजे कडेन पयशे आसा तो हांव नेक्स्ट 2-3 इयरां स्लोली सिस्टमॅटिकली हांव लिक्वीड फंडासून इक्विटी म्युच्युअल फंडान घालतलो. थँक्यू.